सिंधुबाई बाळासाहेब दौंडके. गाव कोणतं? शिंदोडी आणि कर्जाण्याचं प्रकरण आहे. बरं, आपण ह्या कार्यालयामध्ये किती दिवसापासून हेलपाटे मारताय? 8/4/2025 बरं, आपण प्रकरण दिलेलं आहे. दिलेले. मग पुढं काय झालं त्या प्रकरणाचं? पुढे घाळ केलं भोसलेनी. बरं, घाळ केला. अजून दुसरं त्याच्यानंतर परत त्याच्यावर करायला लावलं. त्याच्यावर परत एक झालं. ते किती दिवसापूर्वी दिलं आपण? ते मला वाटतं काहीतरी त्याच्यावर आहे बघा तारीख. हे पहा 12 महिन्यात. हा. तहसीलदार, आपण या गंभीर प्रश्नाकडे नक्की लक्ष द्यावं अशी जनतेची मागणी आहे. जर आपल्या महत्त्वाच्या कार्यालयामधून कागदपत्र फायली गहाळ होत असतील तर नक्की अधिकारी कामकाज काय करतात हा सर्वसामान्यांच्या प्रपंचाचा प्रश्न उद्भवत नाही का? आणि सर्वसामान्यांची महत्त्वाची कागदपत्रे जर गहाळ होत असतील फायली तर नक्की अधिकाऱ्यांना पगार महाराष्ट्र शासन कशाचा देते, तसेच हे अधिकारी काय काम करतात हेही अतिशय महत्त्वाचे आहे. याकडे आपण तहसीलदार म्हणून का लक्ष देऊ नये? अशा गंभीर प्रकरणाकडे अतिशय महत्त्वाची कागदपत्रे शेतकऱ्यांची सर्वसामान्य लोकांची गहाळ होत असतील तर नक्की या कार्यालयात आपल्या चाललंय काय हा प्रश्न निर्माण होतो. बरं, आपल्याला काय अपेक्षा आहे? काय नाही, फक्त नाव दुरुस्ती करायची आणि आमचे कागदपत्र पहा, काम किती सोपं आहे हो. यांनी सर्व कागदपत्र तुम्ही ॲफिडेविट ते सगळं करून दिलं असेल ना. आपलं शिक्षण किती आहे? काय नाही, फक्त 3री. पहा, अशा कमी शिक्षण असलेल्या महिलांना हेलपाटे मारायला लावणं आपल्याला महाराष्ट्र शासनाने या कार्यालयात, सरकारी कार्यालयामध्ये सर्वसामान्यांचे कामं करण्यासाठी नियुक्ती केलेली असताना अशा कमी शिकलेल्या महिलांना घरचं काम सोडून हेलपाटे मारायला लावणं, आज 12-12 महिने हेलपाटे मारणं, त्याला खर्च येतो की नाही? काही आर्थिक नुकसान, अधिक कार्यालयात मानसिक परेशानी, अशा अनेक प्रश्नांचा, समस्याचा सामना सर्वसामान्यांना करावा लागतो. ही अत्यंत वाईट परिस्थिती आहे शिरूर तहसील कार्यालयातील. शिंदोडीला एसटीची सोय नाही आणि दरवेळेला आम्ही तेच सांगतो. बरं, तुम्हाला आज काम झालं पाहिजे? व्हायला पाहिजे, पण आता काय नाही, काम तुमचं मार्गी लागणार, व्हायला पाहिजे. नाही, तुमची अपेक्षा काय सांगा? काम व्हायला पाहिजे. बरं, ज्या अधिकाऱ्यांनी फाईल गहाळ केली त्यांचं काय? त्यांचं काय बघा, ते करीत असले तर ठीकच आहे, नाही केलं तर मग बघा आता तुम्हाला. पहा, अशी महत्त्वाची कागदपत्रे जर शेतकऱ्यांची गहाळ होत असतील तर नक्की या कार्यालयात राम भरोसे कामकाज चाललंय की काय? चित्रपटाप्रमाणे या ठिकाणी कार्य तर चालत नाही ना या कार्यालयामध्ये. असा वाईट अनुभव हा आपण या मावशींची प्रतिक्रिया ऐकत आहोत. तहसीलदार यांनी नक्की या विषयाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.